महाराष्ट्र में मराठी और हिंदी का मुद्दा एक बार फिर गरमाया हुआ है। उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही। महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे। मराठी शिकायचं, मराठी बोल, मी माफी मागतो, मराठी माणसाची माफी मागतोय बोल। आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला घेऊन हे विरोध चाललेत, पण त्या अगोदर मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन शेअर करतो। 3 ऑक्टोबर 2024 PBI कडून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त झालेला आहे। आज आपण महाराष्ट्रामध्ये हिंदू, मुस्लिम, गुजराती, मारवाडी, शीख, पंजाबी या सर्वांना विचारणार आहोत काय मराठी बोलणं गरजेचं आहे। अब हम यूपी से तो हिंदी ही बोलेंगे ना। बरेच मराठी माणसं असेल त्यांच्या घरी पण हिंदी बोलतात, मग त्यांना काय करणार आहे? या व्हिडिओचा POV म्हणजे माझा पॉइंट ऑफ व्ह्यू मी लास्टला देणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। आणि त्याच्यासोबत आपण एक ट्विस्ट खेळणार आहोत, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल। आता विदाउट टाइम वेस्ट करता व्हिडिओ स्टार्ट करूया। जय महाराष्ट्र सगळ्यांना, जय श्रीराम, वेलकम बॅक टू द न्यू ब्रँड कॉन्टेंट। साहेबांना नमस्कार करूया आणि व्हिडिओ स्टार्ट करूया। आपण आहोत ठाण्याच्या मेन मार्केटमध्ये, जिकडे तुमचं आणि आमच्यासारख्या लोकांचा डेली उठणं बसणं आहे। सो आता काही व्हिडिओ ना आपण 3 मध्ये डिवाइड करू। पहिला तर आपण इकडे छोट्या मोठ्या बिझनेसमॅन लोकांना विचारू, जे स्ट्रीटवर वगैरे सेल करतात त्यांच्या गोष्टी। नंतर त्याच्यानंतर आपण जाऊ रॅन्डम पब्लिककडे, त्यांचा POV घेऊ। आणि मग त्याच्यानंतर आपण एक गेम खेळू, त्यामध्ये ट्विस्ट असणार आहे। असंच काहीतरी मला डोक्यात प्लॅन आलाय, तो आपण अप्लाय करूया भाई। त्यामध्ये आपली व्हिडिओ मजा अजून बघायला मजा, पब्लिकला इंटरेस्टिंग वाटेल। तर आपण बघूया आता काय विषय पुढे। या पहिला आपण रॅन्डम जे सेल करतात ना स्ट्रीट वरती, त्यांना विचारूया भाई। मराठी आता आपको नहीं आता मराठी? कोई बात नहीं, ठीक है। मराठी सीख रहे हो कि नहीं सीख रहे हो? ठीक है ना। नहीं, अभी वो महाराष्ट्र में चल रहा है ना अपना, वो मराठी भाषा को लेकर, तो उसको क्या मतलब बोलोगे? क्या बोलेंगे हम लोग? आपण या अंकलकडे ना आपण दुसऱ्या अंकलकडे जाऊया। मराठी येते ना आपल्याला? आता जे आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चाललंय, जे मराठीला घेऊन भाषेमध्ये विरोध चाललाय, काही लोक विरोध करतात, काही लोक सपोर्ट करतात, तर तुम्ही काय बोलणार त्या विरोधाला किंवा त्या सपोर्ट लोकांना? काही विरोध नाही आणि काही त्यांचं समर्थन पण नाही। म्हणजे काय, काही जागेवर काय की हिंदी चालते, काही जागेवर मराठी चालते। ज्यांना मराठी येत असेल तर ठीक आहे, आता बाहेरनं कोण माणूस आला तर लगेच तर शिकू शकत नाही, त्याला पण जरा वेळ लागतो, महिना, 2 महिना, 4 महिना, त्याला पण वेळ लागतो। तर त्या हिशोबाने जरा आपण बोलले तर बरोबर आहे। आणि जे मारहाण वगैरे करतात त्यांना काय बोलणार? जे मारहाण वगैरे करतात ते पॉलिटिकल इश्यू आहे बाबा, मी त्याच्यासाठी काय नाही बोलणार। बरोबर, आपण साधारण माणसं, आपण काय बोलणार? पण महाराष्ट्रामध्ये मराठी येणं आवश्यकता आहे का नाही? हळूहळू शिकतो। ज्यांना परमनंट राहायचं असेल त्यांना येते, आपोआप येते त्यांना काय सांगायला गरज नाहीये। बरेच मराठी माणसं असेल त्यांच्या घरी पण हिंदी बोलतात, मग त्यांना काय करणार आहे आपण? बरोबर, थँक्यू। जय महाराष्ट्र। मराठी माणसांना सपोर्ट करा। चला आता आपण बघूया, आपण 1-2 शॉपकीपर, आपको कुछ बोलना है जो महाराष्ट्र में चल रहा है मराठी के लैंग्वेज को लेकर, उस पर क्या बोलोगे? महाराष्ट्र में रहना है तो मराठी आना ही चाहिए बोलना, मतलब नहीं बराबर, बोलो, डरो मत भाई, डरो मत। ऐसे कुछ किसके पास जाएगा नहीं वीडियो। अपने को इधर रहने का है महाराष्ट्र में, तो मराठी सीखना चाहिए। भाई ने बोला है, मराठी आलंच पाहिजे म्हणजे। भाई ने बोला है महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तर मराठी आला पाहिजे। ठीक है, ऐसे म्हणजे अगर शिकायला पाहिजे मराठी, तो इसके लिए मराठी बोलो। जय महाराष्ट्र, थँक्यू। तर बघू आपण पुढे असेच काही पब्लिकचे रिएक्शन्स आणि काय आउटपुट आहे व्हिडिओ मध्ये ते पण बघूया आपण। भाई जी नमस्ते, वीडियो शूट चल रहा है, चलेगा ना? नहीं चलेगा? नहीं, मैं, आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? दीपक भाई, हिंदी मराठी? हिंदी। दीपक भाई हिंदी है। मैं क्या बोल रहा है, अभी जो महाराष्ट्र में हम लोग को जो लैंग्वेज के ऊपर जो विवाद चल रहा है, पता है ना, जो महाराष्ट्र में चल रहा है, मराठी बोलना आना चाहिए, तो उसके ऊपर क्या बोलोगे? जो जैसा बोलेगा, अब हम यूपी से हैं तो हिंदी ही बोलेंगे ना। अभी आप माता थोड़ी छोड़ देंगे। आपकी मातृभाषा हिंदी है, अगर किसी ने बोला अगर मारपीट वगैरह की कि जबरदस्ती मराठी बोलो, इधर थाने में महाराष्ट्र में बिजनेस कर रहे हो, फिर बिजनेस करेंगे, अभी सीखेंगे, धीरे धीरे सीखेंगे, एक बार में थोड़ी सीख जाएंगे कोई भी चीज हो। धीरे धीरे सीखेंगे, मतलब ऐसे नहीं है ना कि मराठी नहीं आ रहा जो भी ये कर लो, ऐसे नहीं ना? सीखेंगे दादा, पक्का सीखेंगे, अगर रहेंगे तो सीखेंगे ना। कितने साल से कर रहे हो आप ये बिजनेस इधर? तो मुझे 2 महीने हुआ। 2 महीने हुए। किधर से आए हो? यूपी से आए हो। दीपक भाई अपना यूपी से आया है। और भाई मराठी बोलो, अच्छे से बोलो, झगड़ा मत करो। चलो बाय बाय, जय महाराष्ट्र।
पब्लिक बघते भाई, एकदम एवढा मोठा मार्केट है, पब्लिक बघते भाई. वीडियो शूट कर रहे, चलेगा ना आपको? पक्का? आपका नाम क्या है? विमल. आपका नाम क्या है? विमल. विमल. आपका नाम विमल है? विमल बोलो जुबा केसरी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जो महाराष्ट्र में चल रहा है वो मराठी बोलना आना चाहिए, तो उसके ऊपर क्या बोलोगे आप? भाई मुझे तो खुद नहीं आती वो. नहीं आती तो आप नहीं सीखोगे क्या? ऐसा कुछ नहीं है. तो फिर मरना तेरे को डर नहीं लगता? मतलब मराठी नहीं आ रही तो क्या उसके आगे? इसके आगे अभी किसने आया और आपको मनसे वाले ने पकड़ लिया, ये भाई चले भाई क्या मराठी नहीं आ रहा, दुकान आपका फोड़ दिया, तो सीखेगा? ऐसा कुछ नहीं है, आते तो नहीं है, बट ऐसा कुछ नहीं, सीखना चाहिए. सीखना चाहिए ना, बराबर है ना. अगर आपको आए मनसे वाले आए और मार बीर दिया तो क्या कर सकते हैं, मार दिए तो वो तो उनकी मर्जी. फिर तो आप ऐसा नहीं बोलोगे, मारने आए तो ऐसा नहीं बोलोगे कि अरे भाई जय महाराष्ट्र मी आता मराठी शिकतोय, ऐसा नहीं बोलोगे? बोल सकते हैं. बोल सकते नहीं, बोलने का. हाँ. पक्का? कितने सालों से दुकान है इधर? तो मैं तो यहाँ नया ज्वाइन किया हूँ. नहीं भाई आपका दुकान है क्या? अच्छा काम करते, लेकिन मेरे को पता है दुकान बहुत सालों से, मैं छोटा था ना तब से है दुकान. चलो बाय बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज भाई सगळ्यांना मराठी बोलात लावणार, जय महाराष्ट्र बोलात लावणार सगळ्यांना. जय महाराष्ट्र भाई. जय महाराष्ट्र. बघा ना भाई किती ठाण्यात गर्दी आहे डेलीची, अपडाऊन किती आहेत. आता आपण काय करूया, शॉपकीपर वगैरे बघू आपण एखाद दोन, त्याच्यानंतर आपण जाऊ रॅन्डम्स आपण बायकांना किंवा कॉलेज ग्रुप वगैरे असेल त्यांना विचारूया काय सीन आहे. नमस्कार, तुमचं नाव काय? आपल्या जे महाराष्ट्रामध्ये आपल्या भाषेला घेऊन जे चालू आहे विवाद, त्याच्यावर काय बोलणार? काय बोलणार दादा, ऍक्च्युअली महाराष्ट्रामध्ये राहतो ना आम्ही, काहीतरी महाराष्ट्र बोलायला पाहिजे. पण नाही तर ठीक आहे दादा. मी आता 6 महिन्यात झालं मी आलो आहे आणि मी शिकतोय. शिकतायत तुम्ही? प्रॉपर मराठी नाहीत? मराठी प्रॉपर नाही आहे मी. तुमची कुठली भाषा कुठली? मी उडीसाचे आहे. ओडिसाचे आहेत? ओडिसावरनं महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये आता बिझनेस करायला कामासाठी आले, आता बॅग घ्यायला आले तिकडे. म्हणजे रॅन्डम पब्लिकच आपल्याला. पण तुम्ही ओडिसाला आणि महाराष्ट्रामध्ये किती वर्ष झाले आहेत? झाले मला झाले 20-22 वर्ष झाले. 20-25 वर्ष झाले. तुमचा वय किती आता? आता मला 35. आणि तुम्ही मराठी बोलताय, मला खूप चांगला आवडलं भाई. पहिला तर म्हणजे प्रॉपर बोलताय तुम्ही असं. आणि मी महाराष्ट्रात आहे ते 20-22 वर्ष झाले आणि मराठी मला प्रॉपर येतो. आणि पण काय माहितीये दादा, आणि महाराष्ट्रामध्ये एवढं शिकलेलं आहे, शिकलेलं आहे मराठीमध्ये, ते काम करते, जॉब पण भेटले. मराठी म्हणजे असं गोड भाषा आहे. गोड भाषा ना मराठी, फार गोड भाषा आहे. मी खरं सांगतो दादा, खोटं नाही. मला एवढे वर्ष राहिलं मी इथे. मराठी म्हणजे एक मराठी माणसं मग गोड आहे. जर तुम्ही भांडले नाही ना तर एकदम गोड राहतात. आणि सातारा, सांगली, कोल्हापूर हे सर्व माझा मित्र आहे. त्यांच्याबरोबर ना माझे सर्व मित्र आहे. मराठी माणसामध्ये कसं आहे, मराठी माणसाला खालती खेचतो, त्यामुळे आपण वरती जात नाही. पण सपोर्ट केला पाहिजे मराठी माणसाला, आणि मराठी माणूस वरती गेला पाहिजे. नाही चला थँक्यू. 22 वर्षापासून दादा म्हणजे ओडिसाचे आहेत. ओडिसाच्या लोकांना इकडे मुंबईमध्ये येऊन मराठी बोलतायत, खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर कोण मारायला वगैरे तरी आला का बाई हिंदीमध्ये बोलतोय, 2 शब्द तरी बोलले ना, बाबा मी मराठी शिकतोय, जय महाराष्ट्र, तरी समोरचा माणूस काहीच नाही बोलणार. बरोबर ना? बरोबर दादा. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला भाई, जय महाराष्ट्र. 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 लायकी नाही. चल जाऊन दे, तिथे पहिला बसताच नाही. मैं क्या बोल रहा है, अभी जे अपने महाराष्ट्र में मराठी चल रहा है, मराठी भाषा को लेके विवाद, तो उसमें क्या बोलोगे आप? काका उठलेले आहेत. मराठीच बोललं पाहिजे ना. नाही आता मी हिंदी आहे, मला जास्त मराठी असं येत नाही, मी शिकतोय. तर शिकलं पाहिजे मराठी. तर मी समज बोललो का मला मराठी नाही येत, मी नाही शिकणार, मी हिंदीमध्येच बोलणार, मला हिंदीमध्येच बोलायचं आहे. मग असं कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. जबरदस्ती नाही करू शकत. पण जर मी महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसांना अपमान वगैरे केला, मग तो राग येणार ना मराठी लोकांना. मराठी लोकांना राग येईल. बरोबर ना? आता समज हा माझा मित्र आहे, त्याला मराठी येत नाही, मग त्याला राग येईल का नाही? राग येणार. ऑफकोर्स येईल ना. ओके. जय महाराष्ट्र. भाई क्या खिलाओगे आप? क्या खाओगे बोलो ना. अच्छा क्या फेमस क्या है? सब
पानी पूरी, दही पूरी, रगड़ा पैटीज, ये क्या है अभी जो बना है? शेवपुरी। इसका देखो कितना बड़ा स्टॉल है और एकदम भारी है। आपका नाम क्या है? विकास प्रजापति। विकास प्रजापति। मैं क्या बोल रहा है, जो अभी ना हम लोग के महाराष्ट्र में ना तो चल रहा है मराठी भाषा को लेके, अभी आपके जैसे और हमारे जैसे लोगों को ना मराठी बोलने में थोड़ा दिक्कत होता है, तो उस पर क्या बोलोगे? क्या बोलने का भाई, अभी इधर सब लोग रह रहे तो क्या बोलेंगे, अब मेरे को कुछ समझ भी नहीं आता उसके बारे में। नहीं, अभी आपको अगर किसी ने आके ऐसा मारा भी रहा, क्या मराठी नहीं बोल रहा है ये वो, फिर क्या करोगे? अरे भाई ऐसे क्या, कोई जो हमसे कोई मराठी में बात करता है तो मैं भी मराठी में बात करता है, जो हिंदी में बात करता है। अभी मैंने आपसे मराठी में बात किया, याला काय बोलतात? शेवपुरी बोलतात याला। किती रुपये प्लेट आहे? 40 रुपये। जास्त महाग आहे, हाँ? जास्त महाग आहे. अरे भाई आपला जन्म कर्म पूर्ण सब इधर ही है, तो इधर ही है। मन जिंकला. गाईज, व्हिडिओ कशी आवडली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि मला जय महाराष्ट्र हे कमेंट पाहिजे कमेंट मध्ये. आणि याचा पार्ट 2 पण येईल. मी आता तेव्हा लोकेशन दुसरे असेल पार्ट 2 ची बघायला, या व्हिडिओला रिस्पॉन्स बघेन आणि मग याच्यावर पार्ट 2 काढायचा विचार करेन. तेव्हा लोकेशन आपण वेगळी घेऊ. मित्रांनो, माझा विरोध कुठल्याही भाषेवर नाही, फक्त ज्या मातीवर खाता पिता राहता, ज्या मातीनं तुम्हाला उत्पन्न भेटतं, ज्या मातीनं तुम्हाला खूप काही मिळतंय आणि कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा अपमान न करता महाराष्ट्रामध्ये राहता त्याची इज्जत करा, त्या मातीला सन्मान करा. आणि महाराष्ट्रात राहता तर मराठी बोलता आलंच पाहिजे आणि मराठी बोललं सुद्धा पाहिजे. बाकी एवढंच बोलीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बाय बाय.